हॅलो टीम. आपल्या लिनक्स सर्व्हरवरती स्वॅप मेमरी आपण एक्स्ट्रा ॲड कशी करू शकतो तुम्हाला माहीत आहे का? नाही आहे ना? चला तर मी तुम्हाला दाखवतो फक्त 4 कमांडमध्ये. तुम्ही फक्त मला फॉलो करा फटाफट, आपण फास्ट करू. ओके, आत्ता माझ्याकडे किती मेमरी आहे आपण चेक करू फर्स्ट. फ्री आहे पण कॅपिटल, फ्री आहे पण एम. आता माझ्याकडे 2 GB ची मेमरी आहे, तर मला अजून 2 GB ची स्वॅप ॲड करायचं याच्यामध्ये. स्वॅपचा यूज कशासाठी होतं ते तर तुम्हाला माहीत नसेल तर माझे मागचेवाले व्हिडिओ बघा तुम्ही, तुम्हाला समजून जाईल. नसेल तर मी परत एकदा नंतर सांगेन कधीतरी. हे एल एस बी एल एस आपण डिस्क फाइंड आउट करतो. चला तर आपण एक स्वॅप बनवू 2 GB HDB2 वरती बनवू आपण, सेकंड हार्ड डिस्कवरती. क्रिएट न्यू, प्रायमरी पार्टीशन डिफ़ॉल्ट टू, फर्स्ट पार्टीशन एज इट इज, सेकंड पार्टीशन GB में ले लो. मुझे 2 GB ऐड करना है. हो गया. मुझे उसका टाइप चेंज करना है, टी. उसके बाद उसका हेक्स कोड बताना पड़ता है. उसका हेक्स कोड है 82 P4P. हो गया स्वैप क्रिएट मेरा. मैं इसको सेव करके बाहर आता हूँ. ओके. स्वॅप पार्टीशन जेव्हा आपण बेसिक डिस्क पार्टीशन क्रिएट करतो, उसका आपण त्याचा टाईप चेंज करून त्याच्यानंतर आपण फर्स्ट काम करतो, फाईल सिस्टीम फॉर्मॅट करून घेतो फर्स्ट. त्याची कमांड आहे mkfs. ओके, जर आपला स्वॅप फॉर्मॅट करायचं असेल तर mk स्वॅप, जे आपलं पार्टीशन नाव आहे HDB2, त्याच्यानंतर ऑन करावं लागेल आपल्याला स्वॅप ऑन, पार्टीशन नाव HDB2. कमांड चुकली. चला चेक करू आपण. फ्री आहे पण एम स्वॅप ॲड झाली का नाही आहे हे बघा. अगोदर आपली 2 GB ची स्वॅप होती, आपण अजून 2 GB ची ॲड केली आहे स्वॅप. जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि खरंच तुम्हाला काही इश्यू असेल तर मला प्लीज कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय देईन जर तुम्हाला नाही जमलं तर. थँक्यू.